प्रभूची स्तुती असो. तुम्हाला असं वाटतंय का, की तुमचं जीवन हे खूप साधारण जीवन आहे. त्याच्यामध्ये काहीच असं महान गोष्ट होत नाहीये. पण आतून तुम्हाला खूप इच्छा आहे, की काहीतरी मोठं करायचं आहे. पण तुम्हालाच माहीत नाही, की ते मोठं म्हणजे काय करायचं आहे. तुम्हाला असं कधी-कधी वाटतं, की तुम्ही तेवढे काही फेमस नाही आहात. लोकं तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही जे करताय ते कोण पाहत सुद्धा नाहीये. आणि या साधारण जीवन जगताना कधी-कधी खूप कठीण होऊन जातं. कारण प्रत्येक व्यक्तीला काहीतरी महान करायचं आहे, काहीतरी मोठं करायचं आहे. ही इच्छा प्रभूनीच आपल्याला दिली आहे. मग करायचं काय आणि नक्की काय चाललं आहे? प्रभूचं वचन काय आहे? तर प्रभू आपल्याला म्हणतायत, की ते आपल्या सोबत आहेत. ते म्हणतायत, की त्यांच्या नजरेमध्ये आपण जे आहोत, त्याच्याने आपली खरी महानता बघितली जाणार. लोकांच्या नुसार आपण बघितलं, तर आपण नेहमीच निराश राहणार. कारण काही लोकं आपला स्वीकार करतील आणि काही लोकं आपला स्वीकार नाही करतील. अशामुळे आपल्याला जे प्रत्येक जीवनामध्ये जो डेली डार्कनेस असतो, म्हणजे जे दिवसाचा अंधकार असतो, म्हणजे जे तुम्ही करताय ते फक्त प्रभूच्या नजरेत असतील. लोकं नाही पाहत असतील. म्हणून तुम्हाला कधी-कधी निराशा येऊ शकते. कारण आपण ज्या एजमध्ये राहतोय त्याच्यामध्ये आपण जेवढं लोकांसमोर असतो, जेवढं काहीतरी करतो त्याच्याने आपली व्हॅल्यू केली जाते. पण प्रभू आपल्याला सांगतायत, की आपली खरी व्हॅल्यू आणि आपला खरी महानता प्रभू जे आपल्याबद्दल विचार करतात त्याच्यामध्ये आहे. तर जेव्हा आपण मदर मेरीची लाईफ बघतो, तेव्हा आपण पाहतो, की ती तर देवाची आई होती. पण तिला जी कामं करायची होती दिवसभरामध्ये ती करत होती, पण कोण पाहत नव्हतं. कुणालाही ठाऊक नव्हतं, की ती देवाची आई आहे, ती परमेश्वराची आई आहे. पण तिचं जे जीवन होतं, तेही साधारण जीवन होतं. पण त्याच्यामध्ये ती एक्स्ट्राऑर्डिनरी फेथ, होप आणि लव्हनी जगत होती. म्हणजे त्याच्यामध्ये खूप महान तिचा विश्वास होता, तिची आशा होती आणि प्रेम होतं. आणि म्हणून ती निराशामध्ये नाही गेली. पण आपल्यालाही मधून-मधून अशी निराशा येत राहते. पण प्रभू आपल्याला म्हणतायत, की ते बघतायत. त्यांचं पूर्ण लक्ष आहे आपल्यावरती. आणि म्हणूनच आपण जेव्हा बायबलमध्ये मार्क अध्याय 12 मध्ये असा पॅसेज आहे, ज्याच्यामध्ये एक विधवा होती आणि त्या विधवानी फक्त 2 कॉइन टाकले होते त्या पेटीमध्ये आणि फक्त बाकी श्रीमंत लोकांनी भरपूर पैशांचं दान केला होता. पण तिने फक्त 2 कॉपर कॉइन्स टाकलेले. तर देवाचा शब्द तिच्याबद्दल काय म्हणतो ते आपण पाहूया. असं लिहिलं आहे, "कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते, ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली." तर हे प्रभूचं वचन आहे, की सर्वांनी आपल्या एक्स्ट्रा मनी टाकला, पण तिने जे नव्हतं होतं ते टाकलं. तर याच्यातून आपल्याला समजतं, की प्रभू येशू या विधवेची तारीफ करत होते. कोणीच पाहिलं नव्हतं, पण त्यांचं लक्ष होतं. त्यांनी बघितलं, की तिने ते 2च टाकले आहे, पण ते भरपूर आहे आणि बाकी सगळे लोकं तर जे सरप्लस आहे ते देत आहे, जे एक्स्ट्रा आहे. पण ही विधवा तिने सर्व तिचं आयुष्य दिलं आहे. याचा अजून एक अर्थ आहे, की विधवा जी आहे ती चर्चचं प्रतीक आहे आणि तिचा हसबंड म्हणजे तिचा नवरा म्हणजे प्रभू येशू हे मरण पावले आहे आणि म्हणून ही जी विधवा आहे तिला पॉवर्टी ऑफ द स्पिरिटमध्ये राहायचं आहे. म्हणजे आत्म्याने दीन राहायचं आहे. जशी ही विधवा गरीब होती आणि तिने ते 2 कॉइन टाकले, 2 कॉपर कॉइन्स टाकले. त्याचं प्रतीक म्हणजे देवावर प्रीती करणं आणि लोकांवर प्रीती करणं. हेच आपल्याला करायचं आहे. आणि या विधवेवरून आपल्याला समजतं, की बाकीच्या लोकांनी तिच्यावरती बघून बोललं असेल, "अरे, हिने तर काहीच टाकलं नाही आहे." पण जेव्हा प्रभू येशू बघतात, ते तिची तारीफ करतात. त्याच प्रकारे आपली खरी महानता त्याच्यात आहे आणि आपल्याला दिसून येत नसेल, पण प्रभू येशू आपलेच प्रार्थनांचे उत्तर देत आहेत. संत तरेसा बाळ येशूची म्हणते, की कधी-कधी आपल्याला प्रभू अशा जागेवरून घेऊन जात असतात, ज्याच्यामध्ये आपण अंडरग्राउंड असतो. आतून चाललो आहे एक रस्त्यानी. पण जो पर्वत आहे, त्या पर्वतापर्यंत आपण कसं पोहोचणार हे आपल्याला समजून पण येणार नाही. मला तुम्हाला जो मेसेज द्यायचा आहे, तो आहे, की प्रभू येशू आपल्या फ्युचरमध्ये जाऊन त्यांनी ऑलरेडी सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आपल्याला विश्वासाने जगायचं आहे. या विधवेसारखं आपण फुल सरेंडर लाईफ जगलं पाहिजे. विचार करायचा आहे, की जे आपलं साधारण जीवनामध्येही प्रभू आपल्याला काहीतरी मोठं करत आहे, जे आपल्याला दिसून येत नाहीये
आणि डिटॅचमेंट हे खूप नेसेसरी आहे. किंगडम ऑफ गॉडमध्ये एंटर होण्यासाठी, प्रभूच्या राज्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला प्रभूला पहिलं स्थान देणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आपण प्रभूला पहिलं स्थान देऊया आणि प्रभूच्या नजरेमध्ये ठोर होऊया. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.